जानेवारीपासून सलून ब्युटी पार्लरचे दर वाढणार आहेत। सध्याच्या दरामध्ये जवळपास 20 ते 30% वाढ होणार असल्याची माहिती सलून संघटनेकडून दिली गेली आहे। या दरवाढीचा निर्णय सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशनने घेतलाय। वाढती महागाई, जीएसटी, महापालिकेने वाढवलेला परवाना शुल्क यामुळे भाववाढ करावी लागत असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे। आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी रिद्धेश हातिम यांच्याकडून। रिद्धेश, संघटनेकडून या सगळ्या संदर्भातली कारणं सुद्धा आता समोर आलेली आहेत। नेमकं किती ही भाववाढ होऊ शकते सामान्यांसाठी, नेमकी काय माहिती या संदर्भातली आपण देऊ शकतो? नक्कीच आपण पाहिलं सलूनमध्ये आता हेअर कटिंग असेल किंवा शेविंग असेल सर्वांमध्ये आहे ते 20 ते 30% आहे जी वाढ होणार आहे। जर आपण मुंबईत जर आपण पाहिलं तर नॉर्मल लोकल सलूनमध्ये गेलो तर 100 ते 120 रुपये हेअर कटिंगसाठी घेतात आणि त्यामुळे जर 20 ते 30% वाढ झाली तर हाच भाव 150 ते 160 पर्यंत जाऊ शकतो। दुसरीकडे जर आपण मोठमोठ्या सलूनमध्ये गेलो तर त्यांचा जो रेट असतो तो 500-1000 पर्यंत जातो आणि तिकडे देखील 20 ते 30% वाढ झाली तर त्या अनुसरून तो संपूर्ण पुढील जो वाढ आहे ते होईल। एकंदरीत जे सलून संघटना आहे त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं आहे की जी वाढती महागाई आहे, जीएसटी आहे, त्यामध्ये जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यावरती जे जीएसटी लावण्यात आलं आहे ते आम्हाला महाग पडतं आणि त्यामुळे आम्ही जे रेट्स आहे ते वाढवणार आहे। आम्ही आधीच हा रेट वाढवणार होतो, मात्र आम्ही ते थांबलो होतो की सरकारकडून हे जे टॅक्स लावला जातो तो कमी केला जाईल, मात्र तो टॅक्स त्यांच्याकडून कमी नाही केल्यामुळे आम्ही आता फायनली येतो 2025 पासून जे रेट्स आहे ते हेअर कटिंग असेल किंवा शेविंग असेल किंवा इतर काही गोष्टी असेल त्यात 20 ते 30% हे वाढ करणार आहे। अगदी रिद्धेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।